लक्ष्मी सोळंके मृत्यू प्रकरणी जिल्हा कचेरीवर न्यायाकरिता हजारोच्या संख्येने धडक मोर्चा. न्याय द्या, न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, आरोपींना शिक्षा द्या. नांदेड जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. बुलढाणा, नांदेड, उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक इयत्ता 12वीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिनांक 11 फेब्रुवारी रोजी घडली. या मृत्यू प्रकरणात दोषींवर खून आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी घिसाडी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर निषेध मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी राम सोळंके, वय वर्ष 19, हिला साहेबराव नावाचा मुलगा साहेबराव गायकवाड याने ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. त्याचा तिने विरोध केला असताना त्याने लक्ष्मीवर अत्याचार करून खून केला व तसेच अंगणातील झाडाखाली तिचा मृतदेह लटकून तो पसार झाला. तिचा मृतदेह लटकून पसार तर झालाच, पण गावातील गावगुंडांनी लक्ष्मीच्या परिवारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस पाटील, सरपंच यांनी पोलिसांना खबर न देता तिचा अंत्यविधी उरकून टाकला. त्यामुळे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण समाज एकवटला असून साहेबराव गायकवाड यांच्यावर खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करावा, गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनाही सहआरोपी करण्यात यावे, सदर प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे प्रतिनिधी बुलढाणा येथून थेट या मोर्चात जाऊन मयत लक्ष्मीच्या बहिणीशी संवाद साधला आणि या प्रकरणाची गंभीर चौकशीही करण्यात यावी असे माध्यमातून वर्तविण्यात आले. चला तर मग बघूया मयत लक्ष्मीच्या बहिणीने सदर प्रकरणाबद्दल काय माहिती दिली. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बातमीला शेअर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. मी त्यांना खूप म्हणलं होतं की दवाखान्यात न्या. त्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य केलं नाही आणि म्हणले होते की तुम्ही जर बॉडी नेला दवाखान्यात तुम्हाला बॉडी सापडणार नाही, नेमकं म्हणजे तुम्हालाच अटक होईल कारण घरी तुम्हीच होत्या. म्हणून आम्ही घाबरलो होतो, कारण आम्ही तेवढं एज्युकेशनल नाही, माझे आईबाप तेवढे शिकलेले नाहीत, अनाडी आहेत, म्हणून त्यांना काही पण समजलं नाही आणि तेव्हा आम्ही खूप दुःखात होतो, म्हणून आम्हाला तेवढं काही सुचलं नाही. मी खूप दुःखात होतो, पण आमच्या जातीचे आहेत त्यांनी खूप म्हणले होते गाववाल्यांना की जाळत नाहीत म्हणजे दफन करतात, पण त्यांना कोणाचं न ऐकता कोणाचं न करता तिला जाऊन म्हणजे अग्निदाग दिला तिला. आणि मला तेव्हा कळालं जेव्हा मी तिथं होतो. मी खूप प्रयत्न केलो काढायचा, पण मी खूप दुःखात होतो म्हणून मला बाजूला केलं. पुरावा नष्ट केलेला आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या बहिणीवर काहीतरी असं झालंय जे ती, पण तिला न्याय द्या असं म्हणणं माझं आहे. मी म्हणू शकत नाही तेवढं काही, पण तिला न्याय पाहिजे आणि अखिल घिसाडी समाज माझ्या पाठीमागे आहे अशी मी म्हणजे न्याय द्यावे अशी मी विनंती करते. आणि त्या गाववाल्यांनी आम्हाला काही मदत केली नाही. नेमकं तर सरपंच, उपसरपंच, बोडके सर यांनी म्हणजे जेव्हा डेट झाली ती की नाही तेव्हा तिने येऊन निघून गेले, आम्हाला काही मदत झाली नाही. याच्याबद्दल मी त्यांना म्हणजे आरोपी समजू शकतो. त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे, कारण ते गावातले म्हणजे मोठे असे कार्यकर्ते होते आणि ते नेमकं म्हणजे साहेबराव याच्यावर माझा संशय आहे, कारण माझ्या बहिणीला तो ब्लॅकमेल करत होता, खूप असं म्हणजे त्रास देत होता, म्हणून माझी बहीण असं कंटाळी चिडे आलेली होती. मला एकच संशय आहे की ती साहेबराव गायकवाड साहेबराव यांनीच माझ्या बहिणीला म्हणजे असं मारून टाकलं असेल, म्हणजे मर्डर झाला असेल आणि काय तिच्यावर म्हणजे वाईट नजरेनं बघला असेल असं माझं म्हणणं आहे. याच्यावर दबाव आहे का? याच्यावर त्यांनी काही ऍक्शन घेतली का? मी राधाबाई सोळंके बोलतो. माझी मुलगी शिक्षणाला वगैरे होती, आम्ही गरीब आहो, आम्ही शिक्षणासाठी तिला मदत करत होता, मंजुरी रोज करून आम्ही हे केलो. अगोदर जे झालं होतं ना त्याने स्वतःहून कंप्लीट केलं होतं बिलोलीला जाऊन मुलीनं माझ्या, तर तिथं जाऊन हे केल्यानं आम्हाला तेव्हा माहीत झालं की साहेबराव तिला ब्लॅकमेल करत होता. तुमची मुलीला टॉर्चर होतं. 11वीला होती सुरूला.
पेपर कोणता होता? कालचा का जो फर्स्ट पेपर होता इंग्लिशचा होता. म्हणजे ज्यावेळेस त्या मुलींना सुद्धा कंप्लीट केलेली आहे, अगोदर केलेली केली आहे होती नाही का? हां. हां, केली होती तरी सुद्धा त्याच्यानंतर मी घटना घडली त्याच्यावर घटना नंतर या घडल्यानंतर- पोलीस लोकांनी काही त्याच्यावर ऍक्शन घेतली काहीच नाही. केलं नाही. त्याला आम्हाला सापटून ठेवून तुम्ही बसा म्हणले. सरपंच होते त्याच्याकडून आले होते, आम्हाला काय म्हणले तुम्ही बसून राहा बाई, तुमची न्याय आम्ही करू. म्हणून आम्हाला तिथं बसून टाकले बिलोलीला नेऊन. आणि काय करायचे आहे ते त्याला नकरचं बोलले आणि आम्हाला थापटून निघून काढून दिले घरला. काढून दिला सुद्धा आम्हाला दचकी वाटली. गावाले काय करतात की आम्हाला भीती पडली. भीती पडल्याबद्दल आम्ही सुद्धा 1 वर्ष गाव सोडून निघून गेलो. मग आमची मुलगी म्हणली आई तेवढं शिक्षण केलो मी, तेवढी हे केला तुम्ही, कष्ट करून मला शिकवला, ते केला तर माझं काहीतरी इच्छा पूर्ण करू दे माझी. म्हणून आम्हाला परीक्षासाठी आम्ही गावात आलो. तुमचे घर किती आहे त्या ठिकाणी गावामध्ये? आमचे घर खूप होते, कोणीच नाही, आम्ही एकलेच होतो. गावात किती घर आहे? गाव असेल 100-150. नाही स्वतःचं घर म्हणजे स्वतःचं एकच आहे आमचं. एकच आहे. इच्छा काय होती? हा? शिकण्याची इच्छा काय होती? तिची पूर्ण 12वी झाली की आई म्हणली, मला जिद करत होती की मी पोलीस फॉर्म भरतो. मी असं लग्न करत नाही, लग्न केलं तर बी मी पोलीस फॉर्म भरणार म्हणजे भरणारच, अशी तिची इच्छा होती. आम्हाला मानत नव्हती शिक्षणासाठी. ही किती तारखेला झालेली आहे घटना? तिनं मंगळवारी सकाळी पेपर जाऊन देऊन आली. 11 तारीख होती. तिकून आली, अजून स्वयंपाक केली, जेवण केली, बिर्याणी समजा हातानं जेवली, समजा समाधान झालं. मग आम्ही 11 वाजेकोणा चेती होता. 11ला जे हे झालं घंटाभर बसून ते मुलगी आमची दोघी मुली अभ्यास करायला म्हणून बसल्या होत्या. आम्ही असं बाजूला एका तरी झोपल्या ना. तिनं थोडी चेती अभ्यासमध्ये होती. अभ्यासमध्ये झाल्यानं आम्ही 11 वाजे ती चेती होता. 11 जेव्हा मध्ये झोपला तर मला काय टाकले काय नाही की आम्हाला बेसुद्धच झालं होतं. आम्हाला चेव बी नाही आला, आम्हाला माहिती बी नाही झाली. मग नंतर 2 वाजता अंजोतामध्ये उठलं. आमच्या छोट्या मुलीनं उठवलं आम्हाला की आई असं झालं आणि काय झालं काय नाही की छकुताईला चाल तू आधी चाल उठ मला. तर आम्ही घाबरून जाऊन तिला खाली घेतलो, मांडीवर खाली बसून होती. तिला घेऊन असं हातपाय चोळलो, तिची नाडी बघलो आम्ही. तिचं उर्धाव चालू होता. आम्ही मग उतरून घेऊन तिला तोंडावर पाणी टाकलं की हिनं जिवंत आहे, तिला दवाखान्याला घेऊन चला बाबा, दवाखान्याला घेऊन चला, कोणतरी मदत करा आमची. म्हणलं तर कोणीच मदत नाही केली. म्हणजे पोस्टमॉर्टम झालं नाही का तिचा पोस्टमॉर्टम नाही केले. आम्हाला म्हणले दवाखान्याला घेऊन गेलं तर तिची जीवन पूर्ण गेलं, घेऊन काय करतोस म्हणलं. आम्हाला शिवाजी पाटील आले होते, प्रल्हाद गुरुजी आले होते, बोडके सर, पोलीस पाटील आणि सरपंच एवढे आले ना. आम्हाला दबाब टाकले की तुम्हीच घरी होता, काय केले तुम्ही मुली संग, म्हणून तुम्हालाच काहीतरी मध्ये टाकतो, तू रडू सुद्धा नको असं म्हणले आम्हाला. म्हणजे हा दबाव म्हणजे तुमचीच मुलगी असून तुमच्यावर दबाव टाकला होता. म्हणून आपण घाबरून गेलो. आम्हाला काही माहिती नव्हतं, आम्हाला काहीच नव्हतं. तर बी मी लढण्याची घाई केलंच. अजून मी म्हणलो तुमचे हात जोडतो, पाया पडतो, फक्त मला ऑटो करून द्या, मी ऑटोमध्ये घेऊन जातो, माझ्या मुली जिवंत आहे. तर बी अर्धा गिलास नंतर, अर्ध्या घंट्याच्या नंतर सुद्धा अर्धा गिलास पाणी पिलं. गुन्हेगाराला काय शिक्षा? गुन्हेगाराला फाशी द्या आणि त्या मुलीला न्याय द्या. त्या मुलीसोबत काय घटना झाली ते समजून द्या आम्हाला. ते पोलीस पाटील आहे, कारण पोलीस पाटलाचं कर्तव्य असतं की म्हणजे गावात काय बी झालं तर ते सॉल्व करावं, पण त्यांनी सॉल्व केलं नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की त्याच्यावर जास्तीत जास्त ऍक्शन घ्यावे म्हणून. आणि कारण पाहिजे